हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम आज वैशाख मोहिनी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. कारण आज आपल्या सर्वांच्या इच्छा ज्या पूर्ण करण्याचा दिवस, हा महत्त्वाचा दिवस मोहिनी एकादशीचा दिवस मानला जातो. आज मोहिनी एकादशी आहे. मोहिनी म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला आपल्याला जी गोष्ट पाहिजे त्या गोष्टीला मोहित वशीकृत करून ती आपल्यासाठी आपण मिळवू शकतो, बरोबर. साक्षात भगवान श्री हरी विष्णूंनी देखील मोहिनीचे रूप धारण करून सर्व देवांना आणि दानवांना आपल्याकडे आकर्षित केले होते, हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. आणि आज मी जो उपाय सांगणार आहे तो अत्यंत साधा छोटासा उपाय आहे, पण या उपायाने आपल्याला श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांना प्रसन्न करणे खूपच म्हणजे खूपच सोपे जाणार आहे किंवा प्रसन्न करून तुमच्या इच्छा तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता. आज दिवसभरात कधीही जेव्हा तुम्ही संध्याकाळी वगैरे दिवा लावताल आपल्या घरातील मंदिरामध्ये, तर एक मातीचा पंतीचा दिवा, म्हणजे मातीची पंती जरी असेल किंवा दिवा असेल तरी चालणार आहे. त्यामध्ये आपल्याला लाल कलाव्याची वात ही पाहिजे. लाल कलाव्याची वात लावून त्यामध्ये तुम्ही मोहरीचे तेल असेल तर ते घालू शकता. कारण ज्या आपल्या संकट अडीअडचणी त्यांचा नाश करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. आणि हा दिवा प्रज्वलित करून तुम्ही आपल्या घरातील मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसमोर हा दिवा लावायचा आहे. किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती असू शकते, लक्ष्मीनारायणाची, तर तिथे तुम्ही हा दिवा लावायचा आहे. आणि आपल्या जवळपास जर मंदिर असेल तर खूपच छान, मंदिरात तुम्ही जाऊ शकता आणि हा दिवा प्रज्वलित करू शकता की आपल्या जीवनातील अडीअडचणी संकटाचा नाश होऊ दे आणि असाच प्रकाश माझ्या आयुष्यामध्ये घेऊन माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, असं मनोमन तुम्ही प्रार्थना करायची आहे. आणि त्या दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी तुम्ही अर्पण करायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर चिमूटभर हळद तुम्ही त्या दिव्यामध्ये अर्पण करायची आहे. त्याचसोबत जर झेंडूची पिवळी फुले तुम्हाला मिळाली तर ती नक्की अर्पण करा किंवा त्याचा हार तुम्ही आज देवाला घालू शकता. आणि आज केळीच्या झाडाची पूजा करण्यामागे खास विशेष महत्त्व आहे. केळीच्या झाडाच्या मुळामध्ये साक्षात विष्णूचे वास्तव्य असते असे म्हटले जाते. म्हणूनच आज आपण केळीचं झाड जर तुम्हाला कुठे जवळपास असेल किंवा भेटलं किंवा तुम्ही पाहून जर ठेवलेलं असेल, तुमच्या माहितीत असेल, तर तुपाचा दिवा अवश्य तिथे जाऊन तुम्ही लावा. तुपाचा दिवा लावा आणि हळद मिश्रित पाणी झाडाच्या मुळाशी तुम्ही घालायचं आहे. तुमची इच्छा बोलत बोलत तुमची जी काही इच्छा आहे ती मनोमन अगदी देवाला सांगायची आहे कळवळून. त्यानंतर तुम्ही आज दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा केळी अर्पण करायचे आहेत, म्हणजे केळांचं दान करायचं आहे मंदिरामध्ये. गोरगरिबांना तुम्ही केळांचं दान हे अवश्य करायचं आहे. या उपायामुळे तुमची कसलीही इच्छा असो, धनप्राप्तीची इच्छा असो, कोणत्या गोष्टीमध्ये यश प्राप्त करायचे असेल तर या गोष्टींमध्ये हमखास तुम्हाला यश हे लाभते. असं हे आजच्या मोहिनी एकादशीचे महत्त्व आहे. असा हा आजचा छोटासा उपाय तुम्ही जरूर करून पहा काय अनुभव येतोय. आणि ज्या गरजू लोक आहेत ज्यांना तुम्ही शेअर करू शकता त्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. छोटासा उपाय आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नर या परिवाराचा भाग बना. चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.